माझी अशी टार्गेट्स ठरलेली आहेत छोटी छोटी. जसं की मी ठरवलं की मी एक 3 प्रोजेक्ट्सला असिस्ट केलं चांगलं, तर मग एक आपली आपली व्यवस्थित म्हणजे ही मिसिंग जशी मी म्हणलं की मी मोबाईलवरती केली, तशी एक कोणाला तरी प्रॉपर ऐकवून त्याचं बजेटिंग ठरवून अशी प्रॉपर स्वतःची एक 15 ते 20 मिनिटापर्यंत जाईल एवढी मोठी अशी एक शॉर्ट फिल्म तयार करायची, असं एक माझं टार्गेट होतं. 3 अशा व्यवस्थित प्लेनच्या शॉर्ट फिल्म्स केल्या की मग मी एक फिल्मचा स्क्रीन प्ले लिहीन असं मला वाटतं. असं एक ठरले की हे 3 झाले की बस, आता आपण एक फीचर जे आपल्याला मेन करायचंय काम त्याच्यावरती काम करायला लागू, किंवा मग वेब सिरीज हे मला जे पुढे जाऊन करायची इच्छा आहे, बनवायची इच्छा आहे, त्याच्यावर काम करायला लागू. नमस्कार, मी ऋग्वेद सोमण. मला दिग्दर्शन आणि लेखन या क्षेत्रामध्येच पुढं काम करायची इच्छा आहे आणि मी सध्या पण त्याच दिशेने पावलं टाकतोय असं म्हणता येईल. आता सध्या करंटली मी दिग्पाल लांजेकर म्हणजे शिवराज अष्टक त्यांचं स्वप्न आहे जे ते डिरेक्ट करतात. 5 फिल्म्स त्याच्या येऊन गेल्या आणि आता पुढची फिल्म येतीये 30 तारखेला रिलीज होतीये. सो त्याच्यासाठी मी त्यांच्याकडे चीफ असिस्टंट डिरेक्टर म्हणून आणि रिसर्चर म्हणून फिल्मसाठी काम करतोय. तर थोडंसं माझ्या शिक्षणाबद्दल पण सांगतो. माझं शिक्षण म्हणजे मी मॅनेजमेंट मीडिया अँड एंटरटेनमेंट PGDM इन मीडिया अँड एंटरटेनमेंट म्हणजे ती माझी डिग्री आहे. MBA केलंय मी मीडिया अँड एंटरटेनमेंटच्या मॅनेजमेंटमध्ये. आमचं खूप एक छान पहिली भेट खूप मस्त झाली होती. म्हणजे मी खूप लहान असल्यापासून दिग्पाल दादाला ओळखतो. कारण तो बाबांकडे यायचा, माझ्या बाबा योगेश सोमण त्यांच्याकडे तो यायचा डिस्कशनला स्क्रिप्टच्या, किंवा बाबांनी पण त्याच्याकडे खूप काम केलेलं आहे. मी सांगितलं की मला इच्छा आहे की रायटिंगला आणि डिरेक्शनला मला असिस्ट करायचंय. पण त्यांनी मला पहिला एक प्रश्न असा विचारला की असं नाहीये ना की तुला ऍक्टिंग मध्ये मेन इंटरेस्ट आहे, पण तुला आता म्हणजे ऍक्टिंगचं ऐवजी आपण पटकन AD म्हणून जॉईन होऊ शकतो आणि मग त्यातनं आपण ऍक्टिंग करू. मला प्रॉपर ज्याला डिरेक्शन आणि रायटिंग मध्ये इंटरेस्ट आहे असाच कोणीतरी AD म्हणून हवाय. 2 फिल्म्स मी त्याच्याबरोबर आता केल्या दादा बरोबर. पहिली होती अभंग तुकाराम म्हणून आणि दुसरी रिलीज होती ती शिवराज अष्टकामधली आहे, रणपती शिवराय स्वारी आग्रा. ह्या फिल्म्समध्ये मला तसं बघायला गेलं तर माझं पहिलंच काम होतं आणि पहिल्या त्याच्यामध्ये चीफ AD म्हणून मी जबाबदारी मला त्यांनी दिली. हे मला खूप चांगलं वाटलं, कारण मला त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट ही शिकायला मिळाली की डिरेक्शन डिपार्टमेंटची गंमत अशी असते की सगळ्याला अंतिमतः ते डिपार्टमेंट जबाबदार असतं. म्हणजे ते दुसऱ्यावर ढकलू नाही शकत, किंवा त्यांनी ढकललं तरी सुद्धा ती जबाबदारी त्याचीच असते. म्हणजे आता सपोज एखादा कॉस्ट्युमची गोष्ट नाहीये, त्या दिवशी ती अवेलेबल नाही झाली, तर तुम्ही ते कॉस्ट्युम वाल्यावरती ढकलू नाही शकत. ती अंतिमतः तुमचीच जबाबदारी असते की मग तुम्ही का नाही त्याच्या मागे लागलात. सो डिरेक्टर म्हणून तुम्हीच त्या संपूर्ण कलाकृतीचे मायबाप आहात. हे एक विजन जे आहे, म्हणजे आई वडील आपल्या मुलाची जबाबदारी दुसऱ्यावर नाही टाकू शकत एका पॉईंट नंतर. ते असं नाही म्हणू शकत, नाही नाही शिक्षकांनी त्याला वळण नाही लावलं, मग तुम्ही काय करत होता, असा प्रश्न शेवटी येतोच. सो ती जबाबदारी एक डिरेक्शन डिपार्टमेंट एका कलाकृतीत पार पाडतं असं मला वाटतं. काय नक्की एक डिरेक्टर एका कलाकृतीचा असतो, म्हणजे तो त्याचा पालकच असतो, ते त्याचं पाल्य असतं. हे विजन मला दादाकडनं मिळालं, जे की खूप चांगली गोष्ट मी समजतो. आणि बाकी तर मी त्याच्यासाठी काम जे केलं होतं ते रिसर्च साठीचं केलं होतं, कारण हिस्टॉरिकल फिल्म म्हणल्यावरती रिसर्च लागतं. त्यामुळं बऱ्यापैकी रिसर्च मला करायला मिळाला, संधी मिळाली करायची. दादाकडेच काम करताना अजून मी 2 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो, त्या म्हणजे पहिली त्यातली ही की एकदा शूट संपलं तरी सुद्धा डिरेक्शन डिपार्टमेंटचं काम नाही संपत. त्यांना एक खूप महत्त्वाचं जबाबदारी असते, म्हणजे पोस्ट प्रोडक्शन वरती पण लुकआउट ठेवणं, कारण ते थ्रू आउट द प्रोसेस तिकडं असतं. तर एडिटला मी नव्हतो, पण मी डबिंग या प्रोसेसला होतो अभंग तुकारामच्या, खूप महत्त्वाच्या. काही काही वेळेला तर दादा मला विश्वास टाकून फक्त मला तिकडं जा म्हणायचा. म्हणजे क्राऊडच्या डबिंगला मी आणि अजून माझ्याबरोबरचे काही एडीज होते, तर आम्ही दोघा तिघांनी मिळून क्राऊडचं डबिंग केलं होतं. आणि अजून एक महत्त्वाची प्रोसेस होती ती म्हणजे सेन्सॉर ची प्रोसेस अनुभवायला मिळाली, की आपल्या इकडे खूप बऱ्यापैकी स्ट्रिक्ट पद्धतीने केलं जातं हिस्टॉरिकल फिल्म्सला, कारण काही चुकीचं नाही दाखवावं असं त्यांचं हे असतं. पण ते किती पण काय म्हणू कलात्मक दृष्ट्या फ्री असं आपण क्षेत्र म्हणलं की तुम्हाला एक्सप्लोर करता येतं, तरी सुद्धा तिथे चेक अँड बॅलन्स ठेवायला खूप गोष्टी काम करत असतात. सो ह्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या मला या प्रोसेसमध्ये शिकायला मिळाल्या. अजून एक दुसऱ्या मी डिरेक्टर बरोबर काम केलं ते म्हणजे माझे बाबा योगेश सोमण, लेखक दिग्दर्शक. त्यांच्याकडे मी एक प्रोसेस, त्यांनी आधी 2 फिल्म डिरेक्ट केल्यात, पण कधी असिस्ट केलं नव्हतं बाबाला. मी आता 2023 पासून आता त्याचं पोस्ट प्रोडक्शन चाललंय. मी 3 वर्ष एका प्रोजेक्टवरती काम करतोय. हिंदी वेब सिरीज आहे सावरकरांच्या आयुष्यावरती. 9 एपिसोड्स
त्याचं हे असणार आहे प्लॅन. तर त्याचं काम आता आमचं चालू आहे. लिखाण वाईज मला अजून एक शिकायला गोष्ट मिळाली ते म्हणजे मला अजून आलेला नाहीये ती कलाकृती बाहेर, पण मला स्क्रीन प्ले कसा लिहावा हे मला खूप छान पद्धतीने सावरकरमध्ये शिकायला मिळालं. त्यामुळे ते मला लिखाणाची प्रोसेस किंवा जनरल टेकिंगची खूप नॅचरल प्रोसेस किंवा मला एक बघायला मिळालं की खूप मल्टिपल क्रिएटिव्ह माइंड्स काम करत होते सावरकरमध्ये. अजूनही मला सावरकरमध्ये खूप करताना आवडलेली गोष्ट म्हणजे ती वेब सिरीज एकाच व्हिजननी नाही गेली, त्याच्यात खूप मल्टिपल क्रिएटिव्ह माइंड्सनी त्यांचं योगदान दिलंय. खूप छान क्रिएटिव्ह माइंड्स एकत्र येऊन काम कसं करू शकतात एका एक छान एन्व्हायरमेंटमध्ये, ते मला शिकायला मिळालं सावरकरमध्ये. पण मला असं आहे की मला प्री प्रोडक्शन प्रचंड आवडतं. मला जर सेटवरती काम करण्यापेक्षा प्री प्रोडक्शनचं काम खूप आवडतं, कारण तिथे तुम्ही ऍक्च्युली व्हिज्युअलाइज करता फिल्म एकदम पेपर वर्कवरनं. पुढे तर तुम्हाला तुमचं करायचंय, पण आता तुम्हाला जो डिरेक्टर तुमचा बॉस आहे त्याच्या व्हिजनला तुम्ही मुळात मॅच केलं गेलं पाहिजे, की त्याला यातनं काय आउटपुट एक्सपेक्टेड आहे त्या पद्धतीने तुम्ही काम केलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी जाऊन. मी लहान असल्यापासून बालनाट्यांमध्ये वगैरे कामं केली होती बाबा बरोबर आणि हे, पण मी सिरियसली नाटक करायला लागलो ते म्हणजे कॉलेजच्या 3-4 वर्षात. आणि त्या 3-4 वर्षात माझं हे फिक्स झालं की आपल्याला ऍक्टिंग मध्ये नाही एवढा इंटरेस्ट, पण असं खूप अभिनेता व्हायचं असं काही नाहीये, पण डिरेक्शन रायटिंग हे प्रेशर मला आवडतं, जे की थोडं प्रीचं प्रेशर असतं. सो ते माझं फिक्स झालं. मग त्याच्यात मी खूप एकांकिका स्पर्धा केल्या. सुमन करंडक केलं, त्याच्या म्हणजे नाट्यवाचन स्पर्धा आहे ती सरपोतदार म्हणून होती ती केली. अजून विनोदोत्तम आम्ही जिंकलो होतो केलेलं. त्याच्यानंतर संस्कृत नाटक स्पर्धा केली. पण मला सगळ्यात मला खूप स्वतःला पण एक प्रोसेस म्हणून शिकायला मिळालं ते म्हणजे मी विपाशा नावाची जी एकांकिका केली होती ती त्याच्यातनं मला शिकायला मिळालं. मला मुळात या 3-4 वर्षामध्ये एक महत्वाची गोष्ट ही कळली जी की मला पुढं पण महत्वाची वाटते आयुष्यामध्ये, की कोणत्या पण कलाकृतीमधला जो मेन इसेन्स आहे, त्याचा जो मेन सब्जेक्ट मॅटर ज्याच्यावर ती भाष्य करते तो थॉट खूप महत्वाचा आहे रादर दॅन त्याचं रॅपर. तर इसेन्स काय मांडायचा आहे. आणि खूप छान कोलॅबरेशन मला तेव्हा मिळालं. आता पण आमची खूप चांगली मैत्री आहे. मुक्ता बाम म्हणून खूप छान सिद्ध हस्तलेखिका असं आपण म्हणू शकतो. लेटेस्ट मी एक बसवलं होतं नाटक, ट्रायआउट केलं होतं मौनांतरसाठी, कारण मला खूप इच्छा होती की आपण विना स्क्रिप्टचा एखादा फॉर्म एक्सप्लोर करू शकतो का. तर माईम स्पर्धा एक होते मौनांतर नावाची, वाईड विंग्स मीडिया ऑर्गनाईज करतं. तर त्यात मी एक परफॉर्मन्स करायचा ट्राय केला होता. तेव्हा तुम्ही नॉन व्हर्बल फॉर्म घ्या, व्हर्बल फॉर्म घ्या, पोएटिक लिहा, काहीतरी फिरोदियासारखं तुम्ही करा, पण तो इसेन्स असणं खूप महत्वाचं आहे. नाटकाबरोबरच त्या काळामध्ये म्हणजे कॉलेजच्या काळामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आम्ही केली. मेन तेव्हा आम्ही केलं ते म्हणजे ते मी IFP केलं 2 वर्ष, ती इंडियन फिल्म प्रोजेक्ट असतं. दोन्ही वर्षी मी केलेली फायनलला आम्ही काही गेलो नाही. पण दुसऱ्या वर्षी आम्ही जी फिल्म केली तिचं नाव मिसिंग असं होतं, मिसिंग पीस ऑफ द पझल असं त्यांचा सब्जेक्ट होता, त्यावरनं आम्ही ती केली होती. ते काय मला क्रॅक नाही करता आलं की 50 तासात ती बरोबर कशी बनवायची, त्यामुळे ती काही नीट एडिट नाही झाली आणि तो कंपल्सरी एलिमेंट पण त्यात आम्हाला ऍड नाही करता आला जो त्यांनी सांगितलं होतं करायला तो. पण नंतर माझ्या आईने मला सांगितलं की तू ही जरा अजून नीट कर एडिट आणि टाक अजून कोणत्या ठिकाणी तुला टाकता येत आली. 3 फेस्टिवल्सला त्याला बक्षीस मिळालं. एक स्टुडंट फिल्म फेस्टिवल असतं, नॅशनल स्टुडंट फिल्म फेस्टिवल, त्याला मोस्ट इन्स्पायरिंग फिल्म नावाचं बक्षीस मिळालं. हिमाचल फिल्म फेस्टिवलला त्याला बेस्ट मोबाईल फिल्मचं मिळालं आणि आरोग्य शॉर्ट फिल्म फेस्टिवल म्हणून एक होतो NFIला, तिथं पण त्याला बेस्ट शॉर्ट फिल्मचं अवॉर्ड मिळालं. कॉलेज माझं जसं संपलं, थिएटर वगैरे माझं संपलं, त्याच्यानंतर मध्ये एक मी ऍक्टिव्हिटी केली 1 वर्षभर जवळजवळ. मी गोष्टरंग फेलोशिप नावाची एक फेलोशिप असते, म्हणजे अभिनेते अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी तुम्हाला माहित असतील, तर त्यांनी मिळून एक क्वेस्ट नावाची फाउंडेशन सुरू केली. तर त्याच्या अंडर ते गोष्टरंग फेलोशिप देतात काही फेलोजना, जे की वर्षभर काम करतात. ते म्हणजे चिल्ड्रन लिटरेचर जे आहे जगभरात केलेलं क्रिएट, तर ते त्याच्यावरती बेस्ड नाटकं बसवायची आणि ती मुलांसमोर जाऊन सादर करायची, जेणेकरून मुलांना त्या ओरिजिनल कथा वाचण्याची आवड निर्माण होईल. सो हा बेसिकली मुलांना त्या पुस्तकांपर्यंत घेऊन जायचा जो प्रवास आहे त्याच्यामधला दुवा साधायचा थिएटर थ्रू असा तो प्रोजेक्ट आहे. आणि आता वाचन एक लाईफचा भाग असल्यासारखं झालंय, म्हणजे नीड झाली, ती वॉन्ट नाही राहिली, फक्त ती एक माझी नीड झाली की दिवसातनं एक मिनिमम वाचन तर मला करतोच मी, ते केलं जातच, असं नेटानी करतो असं नाही, ते माझ्याकडनं होतं. वाचनात माझं आवडतं असं जॉनर कोणताच नाहीये, मी वाचतो पण माझा जॉनर आवडता नाही, मी काही वाचतो, मला काही आवडतं, नाटकं वाचतो,
अजून कादंबऱ्या वाचतो. तर मला जर फिल्म मेकर व्हायचंय तर मला वाटतं की मला कादंबरी ही खूप महत्वाचं फॅक्टर आहे वाचण्यासाठीचा. कारण तो एक स्क्रीन प्लेच असतो, त्यामध्ये सगळं लिहिलं असतं की डे नाईटला सीन घडतोय, डायलॉग लिहिलेले असतात, सेटअप लिहिलेला असतो, कॅरेक्टरायझेशनही लिहिलेलं असतं की हा माणूस कसा आहे, काय आहे, हा कसा लुक देईल, काय देईल. तो खूप डिटेलमध्ये लिहिलेला स्क्रीन प्ले असतो, फक्त तो त्या स्क्रीन प्लेच्या फॉर्मॅटमध्ये नसतो असं आपण म्हणूया. आणि किंडल वगैरे सारखी जी माझ्याकडे पण माझ्या आईने मला किंडल हे दिलंय, तर ही खूप चांगली काय म्हणतात त्याला उपयोग आहे या टूल्सचा. नाही असं नाही, मला काय असं वाटत नाही की तो पुस्तकाचा वास आला पाहिजे, पानाचं ते टेक्स्चर वगैरे असं काही नाही. की काय चांगलं डिव्हाइस आहे, त्याच्यामध्ये खूप पुस्तकं मावतात, स्वस्तामध्ये मिळतं चांगलं, तर ते आपण वापरलं पाहिजे. आणि माझ्या शाळेपासनं मी ज्ञान प्रबोधिनीत होतो, तर आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ना ट्रेक्सला घेऊन जायचं. तर ते मध्ये थोडं मी सोडलं होतं की ते झाल्यानंतर, पण मग माझं पुन्हा सुरू झालं. साधारण मी म्हणीन माझं थर्ड इयर झाल्यानंतर मी परत सुरुवात केली ट्रेकला. ट्रेकिंगला म्हणजे ट्रेकिंगच असं नाही, मी मंदिर बघून येतोय, कारण भुलेश्वर बघून आलो मी मध्ये. आता मी मध्ये एक सोंडाई देवी नावाचं मंदिर, ग्रामदैवत असतात वेगवेगळी त्यांची मंदिरं, जेजुरी वगैरे तर काय सगळ्यांना नोन आहेत. किंवा आता मी कुर्डूगड नावाचा एक गड पाहिला. सो असे खूप खूप म्हणजे मी म्हणेन की पुण्याच्या एक 50 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये, 25-50 किलोमीटरच्या पुण्याच्या पेरीफेरीमध्ये आपण अशा एरियामध्ये जातो की आपण एका मेट्रो सिटीत राहतो हेही आपण विसरून जाऊ, पण ते आपल्याला इथं माहित नसतं. आपल्याला माहित नसतं की आपण खूप छान जॉग्राफिकली लोकेटेड आहोत. आपल्या चारी बाजूनी आपल्याला एका पर्वतरांगेने वेढले, जी की खूप प्राचीन पर्वतरांगे, हिमालयापेक्षा प्राचीन पर्वतरांगे, या व्हास्ट जॉग्राफीमध्ये जातात आणि की व्हास्ट गोष्टी तिथे लोकांनी केलेल्या वाचतात. म्हणजे तिथे पण शिलालेख लिहिलेले असतात किंवा माहिती लिहिलेली असते सरकारने की इथं काय काय घडलंय. किंवा नुसतं बघून, तुम्हाला बघून असं जाणवतं की आपण खूप छोटेसे आहोत या सगळ्यासमोर. आपले प्रॉब्लेम्स या शहरामधले खूप छोटेसे प्रॉब्लेम्स आहेत आणि हे खूप व्हास्ट तुमच्या भोवती पसरलेलं जग आहे. ते तुम्हाला तिथे जाऊन बघायला मिळतं. आणि ह्याच ह्याच्यामधनं ट्रेक्समधनं मला एकदा मी हरिश्चंद्र गडावर गेलो होतो. तर तेव्हा मला माझा एक मित्र आहे अविराज नावाचा, तर त्याच्याकडे तो गोप्रो नावाचा कॅमेरा होता. तो मला खूप आवडला त्याचा. तो असा फिशायमध्ये फोटो काढतो की सब्जेक्ट छोटा दिसतो पण मागचं सगळं असं एकदम मोठं दिसतं, ह्यूज एका ह्यूज बॅकग्राऊंडवर आपण उभे होतो, आपण कसं तरी खूप मोठ्या एका ह्यूज गोष्टीचा पार्ट होता अशा टाईप मध्ये फोटो त्यामध्ये येतात. आणि त्याचा तो कॅमेरा बघितला आणि तेव्हापासून मला वाटलं की आपण असा घ्यावा का नाही घ्यावा का. आणि तेव्हा मला आई एकदा वाढदिवसाला म्हणली की वाढदिवसाला मला तुला काहीतरी मी घेईन. तर मग मी म्हटलं मला काय घेऊ, तर ते गोप्रो घ्यायचं असं चाललं होतं. पण मला स्वतःला, मी कधीच आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक गॅजेट विकत घेतलं नाही. म्हणजे मला सेकंड हँडच वापरायला आवडतो. मला लॅपटॉप असेल तो पण आधी वापरलेला, मोबाईल माझा आधी आईचा का बाबाचा, कोणाचा तरी बाबाचा आहे वाटतं, तो मी वापरतोय. तर तसं मी जरा शोधलं माझं कुठं कुठं, आणि जरा स्वस्तात मी एक जुगाड करून मिळवलं एका माणसाकडनं गोप्रो 10. जसं ट्रेकला जायला लागलो तसं मी त्याच्यातनं फोटो काढायला लागलो आणि हळूहळू ते गोप्रो इंडियाच्या पेजवर माझे फीचर व्हायला लागले फोटो काही काही. आणि सगळ्यात मला असं भारी गोष्ट आली ती म्हणजे मी मोढेरा सन टेम्पलला गेलेलो घरच्यांबरोबर फिरायला. तर तेव्हा मी तिथल्या त्या सूर्य मंदिराचा एक फोटो काढला होता. तर त्या फोटोला मला हे मिळालं, गोप्रो अवॉर्ड म्हणून एक असतं ते मिळालं. एक ग्लोबली देतात ते. त्यांचं काहीतरी असतं की दररोज का दर काहीतरी आठवड्याला, मला त्याचं कॅल्क्युलेशन नाही माहित, पण जगभरातनं जे काय त्यांच्याकडे फोटोज आलेले आहेत त्यातनं ते तो एक गोप्रो अवॉर्ड काढतात आणि देतात. तर तो मला त्या मोढेरा सन टेम्पलच्या फोटोला मिळाला. पण मी मोबाईल फोटोग्राफी पण करतो, त्याच्यात पण मला 2-4 ठिकाणी मिळाली आहेत बक्षिसं. डिझाईन सर्कल म्हणून एक संस्था आहे, त्यांची एक नॅशनल लेवलला फोटोग्राफी कॉम्पिटिशन होते, तर त्यांचं एक मिळालंय. एक मणिकर्णिका म्हणून एक आर्ट गॅलरी आहे बंगालमधली, तर त्यांचा इथे एक फोटो त्यांनी लावला होता माझा, त्याचं एक गोल्ड मेडल होतं, ते एक मिळालंय. म्हणजे मी आता ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या की वाचन असेल किंवा फोटोग्राफीची आवड असेल, सो हे सगळं मी करू शकलो, जोपासतोय. कारण मला असं वाटतं की तसं पोषक वातावरण माझ्या घरामध्ये मला मिळालं. आता गंमत अशी आहे की काय म्हणतात त्याला, आता म्हणजे माझे बाबा आणि आई दोघे या क्षेत्रात आहेत आणि मला पण त्याच क्षेत्रात जायचंय. त्याचे प्रोज आणि कॉन्स दोन्ही गोष्टी. आता मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी मग सांगितलं मी एकांकिका वगैरे करत होतो, तर तेव्हा गमतीने असं बऱ्याचदा माझ्या कानावरती पडायचं की असं म्हणायचं की हा याचं तर सोमनाथनीच बसवलं असेल, याचं नाटक सोमनाथनीच डिरेक्ट करून दिलं. ते मला एक्सपेक्टेड होतं. असं नव्हतं की मला खूप त्यांनी दुःख व्हायचं आणि असं वगैरे, किंवा मला असं कधी नाही वाटलं की
आपली एक इंडिव्हिज्युअल ओळख पाहिजे का मी माधवी सोमणचा मुलगा, योगेश सोमणांचा मुलगा असं मला म्हणतात. कारण मला असं वाटतं की आता त्यांनी ते एवढं कमवलेलं आहे म्हणून तुम्हाला त्यांच्या नावाने ओळखला, तर तुम्ही जेव्हा तेवढं कमवाल तेव्हा तुम्हाला तुमच्या नावाने ओळखलं जाईल. तुम्ही आत्ताच असं म्हणलं की मला का त्यांच्या नावाने ओळखलं, तर हा एका अर्थी पॅरेंट्सचा तुम्ही अपमान करता असं मला वाटतं. त्यामुळे मला असं कधी नाही वाटत, मला चांगलंच वाटतं कधी असं आई बाबांच्या नावाने ओळख सांगितली तर. पण मला ह्या क्षेत्राच्या दृष्टीने माझ्या घरच्यांकडनं मला मिळालेली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही वाटते की जे काम पुढे आम्ही जाऊन करणार आहोत किंवा ते करतात, म्हणजे ते ते सिनेमात काम करतात, ते सिनेमा बनवतात. आता माझी आई माधवी सोमण ही सुद्धा अभिनेत्री आहे. तुम्ही जे काम करणार आहात ते तुम्ही सिरियसली बघितलं पाहिजे. हे विजन मला किंवा हे मला माझ्या घरच्यांकडनं मिळालं लहानपणापासून. मी मुळात फिल्म मनापासून पाहायला लागलो कारण माझे काका अभिजित सोमण जे होते त्यांनी मला खूप फिल्मचं वेळ लावलं होतं लहानपणी. आपण जे काम करणार आहोत ते आपण सिरियसली कन्झ्युम पण केलं पाहिजे.